हॅलो, गुड मॉर्निंग. कशा आहात सर्व? अपेक्षा करते मस्त आणि मजेतच असाल. तुम्हालासुद्धा कधी-कधी कामाचा कंटाळा येतो का? मला कमेंट करून नक्की कळवा. आपण रोज सकाळी उठून तीच कामे करतो. कधी-कधी तरी आपल्याला एकाच प्रकारच्या रुटीनचा कंटाळा येतो आणि मग त्या दिवशी आपल्या कामामध्ये तो उत्साह, तेवढी एनर्जी, तो आनंद दिसत नाही. खरं तर रोजची जशी एक्साइटमेंट असते ती एक्साइटमेंटच आपल्याला त्या दिवशी दिसत नाही. स्पेशली ज्या हाऊसवाईफ असतात ना, त्यांच्यासाठी सकाळी उठल्यापासून ते रात्रीपर्यंत तेच रुटीन, ती आपली रोजची कामं आणि म्हणून कधी-कधी कंटाळा येणं हे अगदी साहजिक आहे. आणि मी हाऊसवाईफ का म्हटलं? कारण त्या दिवसभर घरातच असतात. त्यांचं रुटीन अगदी सारखं असतं. ज्या बाहेर पडणाऱ्या स्त्रिया असतात किंवा कोणत्याही छोटा-मोठा जॉब करणाऱ्या स्त्रिया किंवा ऑफिसला जाणाऱ्या स्त्रिया असतात, बाहेर गेल्यानंतर बरीचशी वेगळी लोकं, वेगवेगळं वातावरण किंवा वेगळी कामे असतात. त्यामुळे त्यांच्या रुटीनमध्ये काही ना काहीतरी चेंज हा होत असतो. ऑफिसचं रुटीन हे पण केव्हा-केव्हा अगदी सेम असतं. पण त्या गोष्टीचा त्यांना कंटाळा करून चालत नाही. कारण खूप पॉझिटिव्ह गोष्ट आणि ती म्हणजे सॅलरी त्यांना मिळत असते. सो त्यामुळे त्यांना रोजच्या कामाचा मोबदला हा मिळतो. तेव्हा आनंद हा त्यांचा दुपटीने होतो. हे त्यांना स्वतःलाही माहिती असतं. पण आपण हाऊसवाईफ आपल्याला या सगळ्या कामांची कुठलीही सॅलरी मिळत नाही किंवा कधी-कधी कुठे अप्रिशिएटसुद्धा केल्या जात नाही. सर्वच घरी असं नाही होत, बट तरीही बऱ्याच घरी अजूनही स्त्रियांच्या कामाचं त्यांना अप्रिशिएशन मिळत नाही. त्यामुळे आपल्याला उत्साही, आनंदित राहायचं असेल ना, तर आपल्याला आपल्या लाईफमध्ये किंवा आपल्या रोजच्या जीवनात जास्त नाही पण थोडा का होईना बदल करणे हे गरजेचे आहे. आता रोजच्या रुटीनमध्ये बदल तर करायचा आहे, पण म्हणजे खूप असा ड्रास्टिक चेंज नाही करायचा आणि तो शक्य पण नाही आहे. असं मी म्हणत नाही की तुम्ही आता जशा आहे तर स्वतःला पूर्ण बदला किंवा तुम्हाला तुमच्या घराचा, तुम्ही ज्या सोसायटीमध्ये राहता त्या सोसायटीचा किंवा तुमच्या शहराचा कंटाळा आला असेल तर तुम्ही ते बदला, असं सुद्धा मला म्हणायचं नाही आहे आणि ते अजिबात पॉसिबल नाही आहे. जसं आपण म्हणतो की चेंज पाहिजे काहीतरी, तर चेंज म्हणून बाहेर फिरायला जा. पण नेहमी आपण लांबचा टूर करू शकतो का? कारण बाहेर फिरायला जाणे म्हणजे हा सर्वात मोठा बदल बदल असतो, चेंज असतो आपल्या रोजच्या रुटीनमध्ये सर्वांसाठीच आणि स्पेशली हाऊसवाईफसाठी. पण रोजच्या रोज किंवा महिन्यातून एकदा लांबचा टूर हा शक्य आहे का? तर अजिबात नाही. म्हणूनच आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्या रोजच्या रुटीनमध्ये एकदम छोटे-छोटे बदल करायचे आहे. आणि ते बदल काय आहे हेच मी तुमच्याशी थोडक्यात आणि तुम्हाला पटेल असे बदल काही सांगणार आहे. मला मान्य आहे की काही कामामध्ये किंवा काही ज्या सकाळच्या वेळा आहे त्यामध्ये अजिबात बदल करणं शक्य नाही. ते काम त्याच वेळी व्हायला पाहिजे. पण जर सकाळच्या वेळी लगेच तुम्ही कामाला लागत असाल तर एखाद्या वेळी थोडंसं लवकर उठून तुम्ही वॉक करून या. बघा तुम्हाला दिवसभर किती फ्रेश आणि किती पॉझिटिव्ह वाटेल. सकाळी उठून आपण लगेच कामाला लागतो आणि ते करावेच लागतात. पण त्या रुटीनमध्ये थोडा असा बदल केला ना तर तुम्हाला पॉझिटिव्ह वाटेल. त्यानंतर कधी आजूबाजूला मंदिर असेल किंवा गार्डन असेल तर संध्याकाळच्या वेळी तुम्ही तिथे जा. तुम्हाला आजूबाजूचे लोक दिसतील किंवा तुमच्याशी बोलतील किंवा आपण त्यांच्याकडे बघूनच आपण वेगवेगळं ऑब्झर्वेशन करतो आणि त्यातूनही आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं. अगदी लहान मुलांच्या गार्डनमध्ये खेळणं चाललं असेल किंवा लहान मुलांच्या गप्पा चालल्या असेल तर अगदी त्यांच्याकडे बघूनसुद्धा आपल्याला खूप आनंद मिळतो. कधी-कधी आपल्या घरातल्या वस्तूंची जागा बदला, कारण त्याच गोष्टी सारख्या-सारख्या बघून ना आपल्याला उत्साह येत नाही आणि जेव्हा आपण त्या गोष्टी सारख्या-सारख्या बघतो किंवा मग त्याच्या जागी आपण नवीन वस्तू आणतो, तो एखाद्या छोट्याशा फ्लावरचा बंचसुद्धा असला ना तरी पण आपल्याला त्यातून बराच आनंद मिळतो आणि वस्तूंची जागा अशी बदलली तर आपल्याला काहीतरी बदलल्यासारखं सुद्धा वाटतं. जेव्हा आपण एखादं प्लांट घरात ठेवतो किंवा त्याची जागा बदलतो, किचनमध्ये एखादी नवीन वस्तू आणतो, तेव्हा किती उत्साह असतो त्या वस्तूबद्दल. अगदी छोट्या-छोट्या गोष्टीपासून सुद्धा आपल्याला आनंद मिळू शकतो. म्हणून घरातल्या वस्तूंची जागा बदलून बघा. नक्कीच तुम्हाला त्यातूनही आनंद मिळेल. त्यानंतर सकाळची सुरुवात
आपण चहापासून करतो, त्यानंतर नाश्ता आपण बनवतो. तर सर्वांच्या आवडीचा नाश्ता तर आपण बनवतोच. पण तुम्हाला आज काय खायचं आहे किंवा तुम्हाला काय आवडते तो नाश्ता बनवा. बघा, नाश्ता करताना त्या नाश्त्याची टेस्ट ही वेगळी लागेल आणि मनालाही चांगलं वाटेल. रोज आपण चहा, नाश्ता तर घेतच असतो, पण कधीकधी मैत्रिणीबरोबर किंवा नवऱ्याबरोबर बाहेर चहा प्यायला जा, बाहेर नाश्ता करायला जा आणि हे छोटे छोटे बदल इतके छान वाटतात ना. आणि खरंच या बदलातूनच ना आपल्याला आपल्या रोजच्या रुटीनमध्ये एक छोटा बदल झाल्यासारखा सुद्धा वाटतो. आपल्याला कधीकधी खाली वेळ मिळाला की आपण फोनवर गप्पा मारत बसतो आणि अगदी आपल्या सोसायटीमध्ये ज्या मैत्रिणी राहते त्यांच्याशी सुद्धा आपण तासनतास गप्पा मारत बसतो. तर या गप्पा आपण कॉलवर न करता तिच्याकडे जा, कधी तिला तुमच्याकडे बोलावा. बघा, त्यामधून सुद्धा तुम्हाला आनंद होईल. मैत्रिणीबरोबर बाहेर जाऊन या, मग ते संध्याकाळच्या वेळी जा किंवा तुमचा जसा टाईम ॲडजस्ट होईल त्या टाईमला जा. त्यानंतर घरात छान झाडी लावा. आपण जेव्हा ते छोटंसं रोपटं लावतो ना आणि जेव्हा त्याची काळजी घेतो, त्यामधून पण एक वेगळाच आनंद आपल्याला मिळतो. आणि रोजच्या कामामधून 5 मिनिट त्या झाडाकडे बघितलं किंवा आपण लावलेली रोपटं वाढत आहे, छान ग्रो होताना दिसली, तर त्यामधूनही एक पॉझिटिव्हिटी आणि एक उत्साह मिळतो. आणि म्हणून घरात अशी छोटी मोठी झाडे असलीच पाहिजे. मग ते तुम्ही इनडोअर ठेवा किंवा आउटडोअर, त्यामधून सुद्धा खूप जास्त पॉझिटिव्हिटी, उत्साह आणि एनर्जी मिळते. त्यानंतर आपली जी रोजची कामे आहे ते काम करण्याची पद्धत तुम्ही बदलून बघा. आपली कामे पटापट व्हावी म्हणून आपण ती पद्धत वापरली असते. पण त्यामध्येही आपण वेगवेगळ्या पद्धतीने कामे करून बघू शकतो व आपली पद्धत बदलून बघू शकतो. त्यामुळे ना आपलं काम तर होईलच आणि ते काम करण्याची पद्धत बदलल्यामुळे आपल्याला ते काम बोर पण वाटणार नाही. आणि कधी-कधी ना आपल्याला अशी कामे असतात की ती कामे करावीच लागतात. कंटाळा जरी आला, इच्छा जरी नसली तरीही ती कामे करावीच लागतात. म्हणून आपल्या कामाकडे नेहमी आनंदाने बघा. आपली कामे आपल्याला किती आनंदाने किंवा किती पॉझिटिव्हिटीने करता येईल याकडे बघितलं, कामही पटकन होईल आणि आपल्याला आनंदही मिळेल. त्यानंतर बघा, कधी-कधी आपल्याला आपल्याकडे बघून, आपला ड्रेसिंग सेन्स किंवा आपला लूक बघून सुद्धा उत्साह येत नाही. तर खूप बदल करा असं मी म्हणत नाही. पण तुम्ही तुमचं ड्रेसिंग सेन्स चेंज करू शकता किंवा त्यानंतर तुमचे हेअरस्टाईल चेंज करू शकता. आय नो आपण घरी घालणारे कपडे हे कम्फर्टेबल घालतो, पण तरीसुद्धा त्यामध्ये थोडेफार चेंजेस आपण करूच शकतो. कारण कधीकधी स्वतःलाच आपण कंटाळवाणं वाटतो. कधीतरी आपण जेव्हा नवीन ड्रेस घालतो, नवीन हेअरस्टाईल करतो, त्यावेळी आपण किती छान दिसतोय असं आपल्याला वाटतं आणि आपल्याकडे एक उत्साह आणि आनंद, पॉझिटिव्ह फीलिंग येते. हे सुद्धा तुम्ही करून बघू शकता. यामुळे सुद्धा खूप जास्त पॉझिटिव्हिटी येईल. आता या सगळ्या गोष्टी इतक्या साध्या, इतक्या सोप्या आहे ना, की आपल्याला माहिती आहे. पण काय असतं ना, जोपर्यंत आपल्याला कुणी सांगत नाही किंवा जोपर्यंत आपल्याला कुणी मोटिवेट करत नाही ना, तोपर्यंत आपण ते आत्मसात करायला घेत नाही किंवा आत्मसात करत नाही. जसं की आपण शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये असताना एखादं कोणत्या मोटिवेटरचं स्पीच झालं किंवा कोणाचंही स्पीच झालं, तर आपल्यामध्ये एक वेगळीच एनर्जी किंवा उत्साह यायचा, की आपण लगेच त्यांनी जे सांगितलं आहे ते फॉलो करायचं असं आपल्याला वाटायचं. एकदम मोटिवेट फील व्हायचं आणि काही दिवस आपण ती गोष्ट करतोही. आता मी जे सांगितलं आहे ते कोणी फॉलो करत असतील किंवा कुणाला हे पटणारसुद्धा नाही. पण ज्यांना कुणाला माझ्या या सांगण्यापासून मोटिवेशन मिळालं असेल, ते काही दिवस या गोष्टी करतील, नक्कीच फॉलो करतील आणि त्यांना नक्कीच आनंद मिळेल असं मला वाटतं. आणि खरं सांगू, आपण जर फ्रेश, उत्साही आणि सर्वात महत्त्वाचं पॉझिटिव्ह राहिलो ना, तर आपोआपच आपल्याला नवनवीन गोष्टी आत्मसात करण्याची आवड लागेल. कारण आपला ब्रेन हे कंटिन्यू काम करत असतं आणि ब्रेनलासुद्धा काहीतरी चेंज हवा असतो आणि तो चेंज आपल्यामध्ये आपोआप येतो जर आपण नेहमी उत्साही, आनंदी राहिलो तर. खूप छोटे छोटे बदल आपण करू शकतो आणि यासाठी कुठल्याही वयाचं बंधन नाही आहे. छान काही काही स्त्रिया मंदिरामध्ये ग्रुपने बसतात, गप्पा करतात, भजन म्हणतात, कीर्तन करतात. ते त्यांचा आनंद त्या गोष्टीमध्ये शोधतात आणि उत्साही राहतात. रोजच्या रुटीनपेक्षा जेव्हा आपण काही वेगळं करू, तेव्हा आपल्याला आनंदी, उत्साही आणि पॉझिटिव्ह वाटेल.
जसं की बाहेर फिरायला जाणे, बाहेर चहा प्यायला जाणे, नाश्ता करायला जाणे, फिरायला म्हणजे जास्त दूर नाही, जवळच. ते मग मैत्रिणीबरोबर असू देत किंवा मग फॅमिलीबरोबर असू देत. काही नवीन-नवीन ॲक्टिव्हिटी आपल्याला करता येईल का? काही नवीन शिकता येईल का? किंवा घरीच एखादा नवीन पदार्थ ट्राय केल्यानंतर तो किती छान बनला आहे किंवा सगळ्यांना तो किती आवडला, आपल्याला तो किती आवडला, याचा आनंद एक नवीन लूक, एक नवीन ड्रेस, या सगळ्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत आणि या सगळ्या आपल्याला छान रोजच्या रुटीनमध्ये आनंद देऊन जातात. तर इथेच मी आजचा व्हिडिओ संपवते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सो टेक केअर फ्रेंड्स. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.